आणि लोकसभेतल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। लोकसभेचा महासंग्राम मधून महायुतीत 6 ते 7 जागांवर तिढा, पण चर्चेत न सुटेल। जागा वाटपाचा तिढा 5 मिनिटाच्या चर्चेत न सुटेल। बावनकुळेंची माहिती। मध्ये आम्ही चर्चा करतो आहे, मला वाटतं फार तिढा नाही आहे, चर्चा करून सुटणार आहे। त्यामुळे लवकरच याची बैठक होईल आणि तिढा संपेल। अमरावतीची जागा भाजपच लढवणार, लवकरच उमेदवाराची घोषणा होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं वक्तव्य, तर अडसुळे आणि बच्चू कडूंची मदत घेणार असल्याचंही विधान। आमचे 2 आमदार असताना आम्हाला न विचारता उमेदवार जाहीर करण्याची भाषा करताय। नवनीत राणांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा नाही, वेळ पडल्यास महायुतीतून बाहेर पडू, बच्चू कडूंचा भाजपला इशारा। रामटेकची जागा शिवसेना लढवणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। तर कृपाल तुमानेंना उमेदवारी मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। रामटेक लोकसभेसाठी मवियामध्ये रस्सीखेच, काँग्रेसचे कुणाल राऊत आणि ठाकरे गटाच्या सुरेश साखरे यांनी घेतली उमेदवारी अर्ज। रामटेकची जागा कोण लढवणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा। जात प्रमाणपत्राबाबत दिलेले आदेश माहिती आयुक्तांनी घेतले मागे, उमेदवारीच्या घोषणेची शक्यता। आपद्धर्म म्हणून आढळरावांनी असा निर्णय घेतला असावा, नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया। राजकीय गणित बदलली असल्यानं त्यांना निर्णय घ्यावा लागला, असंही वक्तव्य। कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडनं केदार दिघेंचं नाव चर्चेत, उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास निवडणूक लढणार, केदार दिघे यांची TV9ला प्रतिक्रिया। ठाकरे गटाकडनं उत्तर मुंबईमधनं तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा, पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकरांना तिकीट मिळणार का, याकडे लक्ष।